नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। यावेळी छगन भुजबळ यांच्या उपस्थितीची चर्चा रंगली, कारण भुजबळ थेट रुग्णालयातून मुंबईहून कार्यक्रमासाठी नाशिकला आले होते। 2 दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्याने भुजबळांना मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं। पुतळा अनावरणानंतर ते पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहेत। सामाजिक समतेचं प्रतीक असलेल्या क्रांतिकारी दाम्पत्याचे पुतळे उभारणाऱ्या नाशिक महापालिकेचं तर कौतुक करतोच, परंतु खरं म्हणजे भुजबळ साहेबांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत, कारण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पूर्णाकृती पुतळे मोठे उभे राहिले, परंतु अर्ध पुतळा एवढा उंच पहिल्यांदा आपण महाराष्ट्रात नाही देशामध्ये पाहतोय। ज्या समाजामध्ये विषमता होती, भेद होता, ज्या समाजामध्ये सामान्य माणसांना, महिलांना एक प्रकारे हिणवलं जात होतं, किंमत नव्हती, त्यांना संघर्षातून उभं करण्याचं काम ज्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलं, त्यांचं अतिशय भव्य अशा प्रकारचं शिल्प या ठिकाणी उद्घाटन करण्याची संधी आम्हाला मिळाली। भुजबळ साहेब, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो। एका अर्थाने तुमच्या माझ्या नाशिक शहराच्या लौकिकामध्ये आणखी भर पडली। तो चौक सगळा अतिशय सुंदर अशा प्रकारचं लँडस्केपिंग, अतिशय चांगल्या प्रकारचा अर्धपुतळा। माझ्या माहितीप्रमाणे माझ्या आजपर्यंतच्या बघण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा अर्धपुतळा कुणाचाही मी पाहिला नाही, तो आज उभायतांचा पाहायला मिळाला आहे। मी महानगरपालिकेचं अभिनंदन करतो, त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांनी लक्ष घातलेलं होतं। विशेषतः समीरचं मी अभिनंदन करेल, कारण समीरने त्याच्यामध्ये फार बारकाईनं लक्ष घातलेलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।